नमस्कार मित्रांनो, माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा जी-आर जारी केलेला आहे. आता ज्याही महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी या जी-आरमध्ये अतिशय आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच सरकारकडून निधी जमा करण्यात येणार आहे. आता या जी-आरमध्ये सरकारने कोणकोणत्या महत्त्वाच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी कशा पद्धतीने उपयुक्त आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की हा जो जी-आर आहे या जी-आरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या ज्याही महिला लाभार्थी आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसा जमा होणार आहे. आता त्याबद्दलच हा जी-आर सरकारने काढलेला आहे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग मार्फत हा जी-आर काढण्यात आलेला आहे आणि या जी-आरची जी तारीख आहे ती आहे 30 जून 2025. आता जी-आरची प्रस्तावना ही खालीलप्रमाणे आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आता ही जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचा जो प्रमुख उद्देश आहे तो आहे महिलांची जी आर्थिक स्थिती आहे तिच्यामध्ये सुधारणा करणे आणि ती जर सुधारणा झाली महिलांच्या आरोग्य आणि पोषणात सुद्धा सुधारणा होण्याची खूप मोठी संधी उपलब्ध होईल. आणि कुटुंबातील जी निर्णायक भूमिका आहे जर हातात पैसा असला तर कुटुंबात निर्णायक भूमिका बजावता येते. त्या दृष्टीने ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. आता ही योजना कोणासाठी आहे तर ती आहे 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या किंवा निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेसाठी ही योजना सरकारकडून काढण्यात आलेली आहे. आता हा जो शासन निर्णय आहे तो कोणता आहे हे आपण माहीत करून घेऊ. सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीसाठी म्हणजे तिचा उद्देश साध्य करण्यासाठी 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली आहे आणि या तरतुदीमधून 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाने 2,984 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. आता जर तुम्हाला हा जी-आर पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर तुम्हाला हा जी-आर पाहायला मिळेल आणि याच्यातली सगळी सविस्तर माहिती सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाचा जी-आर काढण्यात आलेला आहे आणि त्या जी-आर प्रमाणे ज्याही लाभार्थी महिला आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून निधीचं सरळ हस्तांतरण होणार आहे. म्हणजे ज्या महिलांना जून महिन्यामध्ये जर हप्ता मिळाला नसेल तर त्या महिलांना 1 ते 2 दिवसामध्ये या योजनेचा हप्ता हा नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समजली असेल आणि सरकार या योजनेसंदर्भात कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेत आहे याची माहितीसुद्धा तुम्हाला समजली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.